शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड. ते माझ्या जवळचे आहेत ना, तर त्यात काय मी नकारणार थोडं. नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील 10 वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत. अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत. याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं बघायला दिसून येतं. यापूर्वी देखील काही गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आलेला आहे. हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच आहे. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो. या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे. आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचं देखील नाव वारंवार घेतलं जातंय. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जो की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातोय आणि त्यामुळं आता बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना मोठ्या अडचणीत आणण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन दिलं असलं तरी विरोधक थेट मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात. या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू. आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच. पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात. त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल. पुराण वयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं, त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल. मुंडेंना खाते वाटपाआधीच हलक्या खात्याची शक्यता आहे, तर विरोधक त्यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आणि यामुळं आगामी काळात मुंडेंना राजकीय संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सरकारच्या निष्कलंक प्रतिमेच्या धोरणाचा बळी ठरून मुंडेंना मंत्रिपदावरून हटवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. चौकशीला काही अर्थ नाही जोपर्यंत मंत्र्यांचा राजीनामा होत नाही, असं ठाम मत विरोधकांनी व्यक्त केलंय. धनंजय मुंडे यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी सुद्धा खाते वाटपापूर्वीच त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव येतोय. केंद्रीय भाजप सुद्धा या प्रकरणावर नाराज असल्याचं समजतंय आणि त्यामुळे आता नागपूरमध्ये धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळते आहे. जो कोणी आरोपी असेल त्याच्या मुसक्या आवळल्या जातील असं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिवाळी अधिवेशनामध्ये वक्तव्य केलंय आणि त्यामुळे आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन पीडितांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वजण करत आहेत. यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.